मी तर खूप दिवसातून आपल्या दुकानावर हे मळवे मासे घेऊन आलोय. हे मासे घेण्यासाठी लोक एवढं काय विचारतात. माल तर घेऊन डायरेक्ट दुकानावर आलोय. या माशांची भेटली होती आपल्याला 5 किलोची ऑर्डर. 2 किलो मासे फक्त मी आपल्या दुकानावर विकायला ठेवणार आहे. दुकानावरच पण सगळं आवरून झालंय. लवकरच निघालोय दुकानावर. मसाले लावून लाकूड पण धुवून घेतो. आपला तर दुकानावरचा सगळा सेटअप लावून झालाय आणि माल पण लावून घेतो. जिलेबी, भाती, बांगडा, इरली, कतला, कोळंबी, वाम, रूपचंद, सिलेंडर, इचरी, लोळ्या, चोच, मळवे. आज 14 ते 15 प्रकारचे मासे आणले होते. आपल्या तलवारीला पहिली धार लावून घेतो. या ताई साहेबांनी घेतला नदीचा पापलेट. चला आपल्या भावाने पण झाले गणपती बाप्पा मोरया. दादांना पाहिजे होता बिना अंड्यावाला रोऊ. त्यांना पण दिला लगेच कापून. काकांना घ्यायची होती वाम. लगेच कापले आणि त्यांना दिले बर्फीवानी पीस करून. हॉटेलवाले भैयाला दिले 3 बांगडे फ्राय करण्यासाठी. ह्या दोघांनी विचार केल्यानंतर घेतला रूपचंद मासा. त्यांना दिले पेटी पीस करून. या दीदींना दिले अर्धा किलो इचरी. दादांनी घेतला रव मासा. त्यांना दिले कालवण आणि फ्राय करण्यासाठी पीस करून. आपल्या दुकानावर कस्टमर यायला पण सुरुवात झाली. आपल्याला आज दुकान बंद करायला तर लयच उशीर झालाय. भेटू नवीन ब्लॉग मध्ये.